सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा हा सुरू आहे। सुनेत्रा पवार आज हवेली तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। हवेली तालुक्यामधल्या गावांना त्यांच्याकडून भेटीगाठी देणं सुरू आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनेक ठिकाणी आज महिला मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय। सुनेत्रा पवार आज पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मेळावे आणि बैठका घेणार आहेत आणि शहरातील कात्रज आणि वारजे परिसरात सुनेत्रा पवार यांचा दौरा आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अभिजित, वृषाली, सुनेत्रा पवारांचा आज दिवसभर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या हवेली तालुक्यात जो आहे तो दौरा असणार आहे आणि हवेली तालुक्यातील पहिल्या गौडगाव या ठिकाणाहून ज्या दौऱ्याला जी आहे ते सुनेत्रा वहिनींची आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। अनेक गावांमध्ये हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेटीगाठी ज्या आहेत त्या सुनेत्रा पवारांच्या असणार आहेत। अनेक महिलांशी संवाद साधणार आहेत। त्यासह 10 वाजता खेडी शिवपूरमध्ये जो आहे तो एक महिला मेळाव्याचं आयोजन सुनेत्रा पवारांकडून करण्यात आलेलं आहे आणि या दौऱ्यामध्ये स्वतः रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या देखील सुनेत्रा वहिनींच्या दौऱ्यात असणार आहेत। आणि दुसरं पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे पुणे शहरातील जो खडकवासला मतदारसंघातील कात्रज आणि वारजे भाग येतो त्या भागात देखील अनेक भेटीगाठी सुनेत्रा पवारांच्या आज हा दिवसभर असणार आहेत। छोट्या छोट्या बैठका सुनेत्रा पवारांकडून जे आहेत त्या आज दिवसभर घेण्यात येणार आहेत। विशेष करून महिलांचे मेळावे सुनेत्रा पवारांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागात आयोजित करण्यात आलेले पाहायला मिळतात। हवेली तालुक्यातील जवळपास 9 ते 10 गावं आहेत जी बारामती लोकसभा मतदारसंघात येतात आणि त्या सर्व गावांमध्ये सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर या दोन्ही महिला नेत्या ज्या आहेत त्या भेटी देणार आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास जे पुणे शहरातील 2 महत्त्वाचे भाग आहेत, मोठा मतदारसंघ आहे खडकवासला मतदारसंघातील कात्रज आणि जो भाग आहे वारजे परिसर, त्या ठिकाणी देखील सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी अनेक कार्यक्रम, हळदी कुंकवाचा देखील एक कार्यक्रम सुनेत्रा पवारांकडून घेण्यात येणार आहे। आणि आज हा दिवसभर जो आहे तो हवेली तालुका आणि पुणे शहरातील काही भागांमध्ये जो आहे तो सुनेत्रा पवारांचा संवाद दौरा दिवसभर सुरू असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।